हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या तुपापासनं छान सुगंधित फुलवाती कशा बनवायच्या। म्हणजे ह्या तुपाच्या वाती असणार आहेत, आपण करून ठेवायच्या आणि आपल्याला ज्या वेळेस दिवा लावायचा आहे फक्त घ्यायची आणि त्याला पेटवायची। इतकं साधं सोपं हे असणार आहे। तर चला मग बघूयात कसं बनवायचं। त्याआधी आपण जी आपली कापसाची फुलवात असती ती कशी बनवायची ते पाहूयात। तर इथं मी कापूस घेतलाय आणि थोडासा आपल्याला जेवढी वातीची साईज हवी तेवढा कापूस घ्यायचा आणि त्याला थोडंसं असं पिंजून वरचा एक भाग आपल्याला पीळ मारायची, म्हणजे जी आपली वरची जी वात असती ती करून घ्यायची। आणि अगदी छोटीशीच पीळ मारायची, आपल्याला एकदम खूप मोठी सरळ वात आत्ता करायची नाहीये, अशी छोटी पीळ मारायची। आणि त्यानंतर थोडासा एक्स्ट्राचा कापूस घ्यायचा आहे आपल्याला आणि तो या वरच्या टोकावरती फिरून घ्यायचा आहे। आता इथं आपली ही जी वात तर झालीच आहे, पण ह्याचं जी वरचं टोक आहे ते छोटे, म्हणून आपल्याला एक्स्ट्राचा कापूस घ्यायचा आणि या वरच्या छोट्या टोकाला छान गुंडाळून घ्यायचा। म्हणजे अगदी मार्केटमध्ये जशा फुलवाती मिळतात तुम्ही बघा, त्यांच्याशी टोक खूप कडक आणि स्ट्रेट असतात, तर तशीच आपली ही फुलवात बनती। ही छोटीशी ट्रिक आहे, ही वापरा, बघा तुमच्या फुलवाती अशा छान मस्त गोल गरगरीत होतील। तर इथं आपली फुलवात तयार झाली आहेत। आपल्याला जेवढ्या तुपाच्या वाती बनवायच्यात तेवढ्या अशा फुलवाती आपण करून घेणार आहोत। तर ह्या फुलवाती पण केल्यात, तर आता आपण पुढची स्टेप बघूयात। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। इथं मी थोडंसं कुंकू घेतलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। म्हणजे आपण ह्याच्या तुपाच्या वाती बनवणार आहोत। तर हल्ली कसं मार्केटमध्ये ज्या वाती मिळतात त्याचे जे वरचे टोक असतात की ते अशी छान लाल केलेले असतात, तर त्याच लुकसाठी आपण ही स्टेप करणार आहोत। तर आता वात घ्यायची आणि त्याच्या वरच्या ह्या टोकाला आपल्याला हे कुंकू आणि तुपाचं मिश्रण चोळून घ्यायचं। म्हणजे अगदी जशा विकतच्या फुलवाती मिळतात तशा आपल्या वाती ह्या घरच्या घरी तयार होतात, ह्या साध्या सोप्या ट्रिकने। तर सगळ्या वातींनाही आपण हे कुंकू लावून घेणार आहोत। आणि हो मैत्रिणींनो, आता आपण ह्या वातीच बघतो, परंतु अशाच वाती कशा बनवायच्या याचा डिटेल व्हिडिओ किंवा सुगंधित धूप घरच्या घरी कशी बनवायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तर एकदा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओज नक्की बघा। इथं आपल्या वाती सगळ्या तयार झाल्या आहेत। तर आता आपण पुढची स्टेप करूयात। तर आता ह्या ज्या तुपाच्या वाती बनवण्यासाठी मी इथं एक मोठी वाटी तूप घेतलं आहे। हे सकाळीच मी घरचं कढवलेलं तूप होतं, म्हणून मला इथं पातळ दिसेल ते। तर अंदाजे एक पाव किलो हे तूप आहे। हे तूप घ्यायचं आणि कसं आहे, आपण इथं साजूक तूप वापरतोय आणि त्या वाती अशा कडक राहण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं मेण वापरावं लागणार आहे। आपल्या घरात असलेली कुठलीही मेणबत्ती तुम्ही घ्या आणि ती अशी तुकडे करून यात टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर मेण नाही घातलं तर ह्या वाती एकदम अशा कडक राहणार नाहीत, कारण तूप हे थोडंसं मेल्ट होत राहतं। आता ह्यात थोडंसं मेण टाकायचं आणि आणखी सुगंधित होण्यासाठी यामध्ये तुम्ही जे अरोमा ऑइल्स येतात त्याचे 2-3 थेंब टाकले किंवा इसेन्शियल ऑइल असतात ते टाकले तरीही चालेल। मस्त तुमच्या वाती ह्या सुगंधित होतील। आणि किंवा तुम्ही यात कापूरही घालू शकता। आता मेण वितळेपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। तर इथं पूर्ण मेण वितळलं आहे आपलं। तर आता आपण वाती करायला घेणार आहोत। तर वाती करण्यासाठी मी इथे चॉकलेटचं माझ्याकडं असलेलं सिलिकॉनचं मोल्ड घेतलं आहे। यात तुम्ही चॉकलेटचे जे प्लास्टिकचे मोल्ड्स येतात ते वापरले तरी चालेल, आणि नसलं तर औषधांच्या बॉटलचे असे छोटे छोटे टोप नसतात ते वापरले तरीही चालतील। म्हणजे असं काही नाही की आपल्याला सिलिकॉनचं मोल्डच हवं। तर आता काय करायचं, ह्या ज्या वाती आहेत त्या मोल्डमध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत। आता मला इथं ह्या डिझाईनपैकी फक्त स्टार शेपच्याच वाती बनवायच्यात, म्हणून जेवढे स्टारचे कप्पे आहेत मी त्यातच वाती ठेवणार आहे। तर असं तुम्हाला जे जे आवडत असतील ज्या शेपचे तसे मोल्ड आणून तुम्ही ह्या वाती तयार करू शकता। तर आता वाती ठेवून झाल्यानंतर आपण जे कढवलेलं तूप आहे तर ते यात ओतून घ्यायचं आहे। तुम्हाला कशी वातीची साईज हवी, म्हणजे पूर्ण मोल्ड भरावा किंवा अर्धाचा, तर त्यानुसार तुम्ही यात 1-2 चमचे वितळवलेलं आपलं हे जे तूप आहे ते घालून घ्या।
आता हे मोल्ड आपण फ्रीजमध्ये एक 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत. म्हणजे कसं हे लवकर सेट होतं आणि आपण पुढच्या वाती करायला घेऊ शकतो. बाहेरही सेट होतं परंतु थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून फास्ट करण्यासाठी याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आता हे सिलिकॉनचं मोल्ड आहे म्हणून खूप इझिली निघतं. आणि जर तुम्ही प्लास्टिकच्या मोल्डमध्ये करत असाल तर काय करा, निघलं नाही लवकर तर जो मोल्ड असेल किंवा कशातही कराल ते 1 सेकंदासाठी गरम पाण्यात ठेवायचं आणि इझिली लगेच तुमच्या त्या ज्या फुलवाती असतात तुपाच्या त्या निघून जातात. तर आता इथं तुम्ही पाहू शकता की किती फास्टली निघते आणि छान अशा आपल्या ह्या तुपाच्या वाती तयार झाल्या आहेत. याच तुपाच्या फुलवाती तुम्ही घ्यायला गेले तर मार्केटमध्ये खूप महाग मिळतात. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात ह्या खूप इझिली आणि भरपूर क्वांटिटीत होतात. आणि आता गणपती येत आहेत, वेगवेगळे सणवार सुरू झालेत, तर त्यासाठी अशा फुलवाती एकदम करून ठेवा, तुमची ऐन वेळेस धावपळ होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.